पाहिजे आणि काम क्वालिटी पाहिजे असेल तर ॲग्रिकॉसच पाहिजे. ओकेच बस. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. मोठा राखीस मोठा राखीस दिसायला छोटा पण काम मोठा राखीस. मोठा राखीसच आहे. नमस्कार, मी आता आलेलो आहे वाठार किरोली या गावामध्ये. ॲग्रिकोज रोटावेटरचं आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. या गावामध्ये माझ्यासोबत असणार आहेत गणेश म्हणून, जे शेतकरी इथले आहेत. त्यांनी स्वतः 2.8चा रोटावेटर घेतलेला आहे ॲग्रिकोज या कंपनीचा, आणि हा रोटावेटर वापरल्यानंतर त्यांना काय काय व्यावसायिक फायदा झाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांना शेतात काम करताना ऊसाच्यामध्ये रोटावेटर फिरवताना त्यांना काय काय त्या मातीचा अनुभव आला, ती माती कशी बाजूला होते, त्यानंतर तो बेड बनतो त्यावेळेस त्यांना काय काय त्या गोष्टींमध्ये बारकावे जाणवले जे इतर कुठल्याही रोटावेटरमध्ये त्यांना जाणवले नाहीत. आणि यासह त्यांना रोटावेटर एकूण कसा वाटला, त्यांचा मेंटेनन्स, त्यांची कॉस्ट, त्यांचा अनुभव, त्यांचा व्यावसायिक त्यांना होणारा लाभ, इतर त्यांना बाहेरून बोलवणं जे असेल समजा रोटावेटरचं काम बघून, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही एकदा हे सगळं शेत बघू शकता. या शेतामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या शेताच्या मध्ये आता तो रोटावेटर फिरणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळं शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचं आहे. मंडळी नमस्कार, माझ्यासोबत आहेत आता वाठार किरोली या गावचे. वाठार किरोली हे तालुका कोरेगाव, जिल्हा सातारामध्ये येतं. वाठार किरोली गावचे हे गणेश शेट आहेत. त्याच्यासोबत त्यांचे मित्र सूरज आहेत. त्यांनी ॲग्रिकोज या कंपनीचा रोटावेटर घेतला होता. रोटावेटर घेऊन सर किती दिवस झाले? एक 5 ते 6 महिने झाले. ओके. तर या ॲग्रिकोज रोटावेटरचे त्यांना झालेले फायदे, नुसते फायदे नाही, व्यावसायिक फायदे. त्यानंतर हा रोटावेटर शेतामधून जाताना, म्हणजे ऊसामधून ज्यावेळी ते जातात त्यावेळी त्यांना ऊसामध्ये फिरवताना त्या रोटावेटरचे काय असे बारकावे जाणवले जे इतर कुठल्याही रोटावेटरमध्ये त्यांना जाणवलेच नाहीत, आणि तो बारकावा काय आहे, एकूण व्यावसायिक लाभ काय आहे, आणि एकूण सगळीच माहिती आज आपण या गणेश शेट्टी यांच्या शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत. तर गणेशजी, तुमचं आपल्या पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मला सांगा, हा रोटावेटर तुम्ही आधी कुठून घेतला? ॲग्रिकोज या कंपनीचा. हा रोटावेटर आपण घेतला ॲग्रिकोज रोटावेटर हा सातार मधून. बर. कोरेगाव रोडला त्यांची शाखा आहे. बर. तिथून घेतला. बर. साधारण हा ह्याचा तुम्हाला कसा वाटला हा रोटावेटर? म्हणजे काय वाटलं तुम्हाला की हाच रोटावेटर घ्यावा? नाही, रोटावेटर आपण घेण्याच्या अगोदर आपण 5-6 जणांना विचारलं की असं नाही की डायरेक्ट गेलो आणि घेतलं. बर. आधी ज्यांनी वापरले, आमच्या गावातच भरपूर शेतकरी आहेत, आजूबाजूच्या गावातले शेतकरी आहेत, त्यांना विचारलं बर की घेऊया का, तर ते म्हणले बिनधास्त घ्या. बर. महत्वाचं काय रोटावेटर मध्ये, रोटावेटरमुळे ट्रॅक्टर लोडवर येत नाही. बर. महत्वाचं ट्रॅक्टर लोडवर आला नाही तर डिझेल कमी खाते. बरोबर, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि चांगला चालतो ट्रॅक्टर. बर. आणि महत्वाचं काय, त्यांनी आम्हाला जी पाहिजे होती साईज ती त्यांनी आम्हाला दिली, म्हणजे बनवून दिली. हा. बर. ती शक्यतो म्हणजे ऑर्डर नुसारच बनवतात ती साईज. काय साईज आहे याची? ह्याचे 2.8 2.8 फुटापेक्षा थोडासा वाढता येतो. काय कारण 2.8 घेण्याचं तुमचं काय कारण? 2.8 मध्ये काय विषय होतो की 2.5 फुटामध्ये माती फक्त शेजारी लागते. बर. 4.5 फुटी चालतं रोटावेटर. 2.5 फुटी असं काही अडचण नाही, 4.5 फुटी चालतो. बरोबर. पण जर सरी वाढली, 5.25 फूट झाली, 5 फूट झाली, 5.5 फूट झाली, बर, तर त्यात मग ती माती पडत नाही. माती पडली नाही की ऊसामध्ये राहते गावान. बर. गावान राहिली की शेतकरी नाखुश, बर, धंदा भेटत नाही. बर. आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होतं. बर. तर शेतकऱ्याचं नुकसान घेऊन आपण धंदा करून काय उपयोग नाही, आपल्याला कोण बोलावणार नाही. बर. 2.8 काय घेतला की डायरेक्ट माती पडणारी, डायरेक्ट बुडक्यात पडते ऊसाच्या. बर. तुमची 4.5 फुटीत तर मग काही शिगच लागते, आणि 5 फुटीत पण 1 नंबर माती पडते. बर. मग मातीचा काही विषय येत नाही. बर. आणि रोटावेटर पण चालायला चांगला आहे, अजून काही नाही. याचा मेंटेनन्स कसा आहे? काय मेंटेनन्स एकदम कमी आहे. आपण आता 5 महिने झाले वापरतोय, बर, अजून आपल्याला 0 मेंटेनन्स आहे. बर. आणि महत्वाचं म्हणजे कोणताही पार्ट लागू द्या, नट लागू द्या, काय म्हणजे थोडं काय पण लागू द्या, बर, तर त्यांच्यापाशी लगेच अवेलेबल होतं, आणि ते लगेच देतं. म्हणजे असं म्हणत नाही की आमच्याकडे नाही भेटलं, पार्ट हे लवकर अवेलेबल भेटतात. महत्वाचं ते 2.8 इतर कुणाकडे नाही, फक्त इथंच तुम्हाला बनवून मिळाला. हो, आपल्या गावात तर आमच्या दोघांकडेच आहे. बर, बर. बाकीच्याकडे 2.5 फूट आहे, आपल्याकडे 2.8 आहे. त्याचा तुम्हाला व्यावसायिक लाभ खूप झाला, खूप. अच्छा. 2.8 खरंच काय घेतलं तर मी 4 वर्ष झालं VST चालवलं. बर. 2.8च का घेतला त्याचं कारण महत्वाचं काय, 2.5 फुटीमध्ये लागणीला माती लागत नाही. बर. पण 3 फुटी घेतला तर लागणीला माती लागणार, पण परत खोडव्याचं काय, बरोबर, 2 रोटावेटर आपण वापरू शकत नाही, एवढी आपली म्हणजे कॅपॅसिटी नाही की 2 रोटावेटर वापरायची. 2.8 का घेतला, VST आपण 4 वर्ष VSTचा धंदा केला. बर. VST आपण मोजलं, VST म्हटली आपली 2.8, बर, आणि 4 वर्ष चालवल्यामुळे आपल्याला कळालं की 2.8 ऊसामध्ये खोडव्यामध्ये एकदम परफेक्ट चालतो. त्यामुळे आपण 2.8 घेतला की लागणीत पण परफेक्ट चालावा आणि खोडव्यात पण चालावा, आणि खोडव्यात पण त्याची माती चांगली उडते. सुरेश शेठ, तुमचं काय म्हणणं? तुम्ही पण त्यांच्यासोबत असता चालवता? नाही, रोटावेटर एक नंबरच आहे. बर. 2.8 न काय होतंय, आता ऍक्च्युली माणसांचे आजकाल बेड वाढलेत. बर. कोणी 6 फूट टाकतंय, कोण 5 फूट, 4.5 फूट आता बेड कमी झालेत. अच्छा.
मग बेड वाढला की तुमची रोटरची साईज सुद्धा वाढली पाहिजे बरोबर काळानुसार. बरोबर. त्यासाठी आम्ही 2.8चा रोटावेटर घेतला, जेणेकरून 5 फुटी किंवा 5.5 फुटी जरी बेड असेल तरी ऊसाच्या बुडक्यात माती उचलून व्यवस्थित जाते. अच्छा. म्हणजे मध्ये जी नाळ राहते ती राहत नाही, आणि गव्हाण नाही राहिली की मग ऊस तुमचा पडत नाही. जर मध्ये तसं पोकळ राहिलं तर मग तुमचं ऊस पडून जातोय. शेतकऱ्याला ते चुकीचंही वाटणार परत सगळ्या गोष्टी. आणि हा रोटावेटर आम्ही वापरायला आल्यापासून धंद्यात चांगला म्हणजे बघितले शेतकऱ्यानं, जो हुशार शेतकरी त्यानं भर बघितली की तो म्हणतो तुमच्याकडेच घालायचे, नजर पारखी पाहिजे. बस हुशार पाहिजे. आणि रोटावेटर क्षेत्रातलं म्हणलं का नाही ऍग्रिकोच, तर ऍग्रिकोस मधला ह्यो छोटा राखीस बस एक नंबर. आणि महत्वाचं काय की सगळ्यांचे म्हणजे शेतकरी राखीस मोठा आहे, छोटा असला तरी छोटा पॅकेट बडा जमा का आम्हाला मोठा राखीस आहे, छोटा पॅकेट बडा जमा काय. फक्त विषय काय की शेतकऱ्यांचा गैरसमज झाले की मोठ्या ट्रॅक्टरने घातले की काय बऱ्यापैकी सगळ्यांकडे 2.5 फूट रोटर आहे. त्यामुळे प्रत्येकाचे समज ही झाले की भर घातली नाळ पडते आणि काय काय प्रत्येकाचे ठिबक नसतं, काय काय सोड पाणी असतं, पाळीची मोटर असल्यामुळे सोड पाणी देतात. आणि चोळ असल्यामुळे काय होतं पाणी लगेच खाली जातं. एक 5-10 अर्ध्या तासात म्हटलं तर एकरभर आणि भिजू शकतं चोळ वाचल्यामुळे, काय पाणी थांबतच नाही वावरत. पण ह्या रोटावेटरचा एवढा फायदा आहे की जे माणसं म्हणतात VST घालू, VST ने पाठ सप्पय होतं, पाणी ठेवलं जातं, तसं या रोटावेटरचा फायदा आहे. तुम्ही कधी बरं घालायच्याने जसं VST ला पाठ सप्पय होतो खालचा तसं याला पाडतं. पाणी तर तुम्ही पाजलं की असं मुरत पाणी जातं. तो सगळ्यात मोठा फायदा आहे, चोर होत नाही. म्हणजे खूप बारकावे मंडळी ह्याच्यामध्ये आहेत ह्या ऍग्रिकोच्या रोटावेटर मध्ये, जे आता स्वतः म्हणजे तुम्ही ऐकताय की हे कंटिन्यू बोलतायत. आणि मला एक सांगा, शाफ्ट जो ह्याचा आहे जो S साईज मध्ये वाटतोय तुम्हाला दिसतोय इथं आपल्याला, ह्याच्याबद्दल शाफ्ट बद्दल काय सांगाल? शाफ्ट काय असतं, S रोटर मधले असल्यामुळे पूर्ण माती खालची साठवून घेऊन बाहेर टाकतो, सर्क्युलेट होते. सर्क्युलेट होते. आणि महत्वाची पूर्ण पाण्याची जी वस्तूवर पान वापरण्यात येतं कुठलं आपल्या रोटावेटरचं पूर्ण पान वापरलं जातं. बाकीचे काय होतं लवकर जर पान खराब झालं की माती टाकत नाही, रोटावेटर एक करतो, एका साईडला जास्त माती टाकतो, एका साईडला कमी टाकतो. तसं यात होत नाही, माती दोन्ही साईडला समान पडते आणि शेवट पण जीज भेटते आपल्याला पानाची. बरोबर. ते आपले पैसे वाचतात, शेवटपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. हा, जिथं 5 एकराला बदला तिथे 10 एकराला बदला. झिगझॅगचा नाहीये ह्याला, कारण झिगझॅग नसल्यामुळे फायदा आहे S रोटर असल्यामुळे. ओके ओके ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण डिझेल पण कमी लागलं तुम्हाला? हो, डिझेल लोड पण कमी, लोड कमी आला म्हणजे डिझेल कमी लागते. अच्छा. ह्याची बांधणी कशी वाटली एकूण रोटावेटरची बॉडी बांधणी? रोटावेटरची बांधणी चांगलीच आहे, हेवीनेस आहे, हेवीनेस आहे महत्वाचा, पण मजबूत आहे रोटावेटर. अच्छा. आता बाकीचे रोटावेटर आहेत इतरांचे, त्याच्यापेक्षा हा रोटावेटर मध्ये तुम्हाला काय क्वालिटी वाटली, काय खास वाटलं? म्हणजे आता पण तुम्ही सगळी खासियत सांगितली, सगळं कामाची पद्धती सांगितली, मुळात हे प्रॅक्टिकल सांगितलं, पण तरीही काय वाटलं तुम्हाला ऍग्रिकोज मध्ये ह्या रोटावेटर मध्ये तुम्हाला काय वाटलं विशेष? तेच काम करत असतं, बाकीच्या रोटावेटर पेक्षा याचं काम चांगलं आहे. काम कोणीही बघितलं, कुठलाही शेतकरी असू दे. थोडं थांबव तुम्ही. ऍग्रिकोजचा घेतला, तुम्ही चौकशी केली, बोलले, सगळे लोक म्हणले चांगले, पण काम करताना सुद्धा आणखीन बऱ्याच गोष्टी समजतात. हो, ते थोड्या थोड्या बारकाव्या समजून येतात. मग ते काय काय तुम्हाला जाणवलं? तेच की काय होतं, काय कधी कधी आता ही गार्ड आहे 2 हे जे रोटावेटर, बाकीच्या रोटावेटरचं काय होतं, गार्ड माणसं काढत नाहीत, काय नाही, बाळभर मारायला लागते माणसाकडे. आमच्या सवय 3-3, 4-4 भरी घालतात माणसं, मेंटेनन्स वाढतो थोडक्यात त्यांना. ऐका की 3-3, 4-4 भरी घालतात, बाळभर मारतात. बाळभर काय होतं, 2 बोट फक्त माती लावायला लागते. मग ही गार्ड आहेत का, ही गार्ड लावल्या तुम्ही शाफ्ट ही खाली किती पण सोडा रोटावेटर 2च बोट घुसतो, म्हणजे जेवढी मापात आपल्याला माती पाहिजे तेवढी. बाकीच्या जर कसं नवीन ड्रायव्हर बसला चाप खाली वर कर, त्याला ती जुळत नाही. याची खासियत ती आहे, गार्ड लावली की रोटावेटर लय खाली जात नाही, आपल्याला जेवढी मापात पाहिजे तेवढीच माती टाकतो. तुम्हाला अजून काय वाटतं, म्हणजे ज्यावेळी तुम्ही कंपनीत रोटावेटर घ्यायला गेला, ऍग्रिकोजच्या इथं साताऱ्यामध्ये गेला, तुम्हाला काय तिथं सर्व्हिस दिली गेली, कसं काय वाटलं? आम्ही ज्यावेळेस भागात चौकशी केली की कुठला रोटावेटर घ्यावा, तेव्हा ऍग्रिकोजचं नाव आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून समजलं, म्हणून आम्ही थेट कंपनीत गेलो बरोबर चौकशीसाठी. आता कंपनी बघितली तिथं रोबोट आहेत, ते साईडचं पार्ट कापायला. आयला म्हणलं आता इथं आपल्याला काय म्हणजे रिस्पॉन्स कसा भेटतोय काय माहिती, थेट आपण कंपनी गेल्यामुळे तिथं आम्हाला सगळं बघून असं वाटलं की आता आपल्याला वेळ देतील का नाही, किंमत देतील का नाही. त्यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर अर्ध्या तासानं आम्हाला समजलं की हेच मालक आहेत म्हणून फॅक्टरीचे. म्हणजे आम्हाला विश्वास बसला नाही की एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा मालक आम्हाला अर्धा तास
वेळ देऊ वेळ शकतो. देतायत बसवला चहा वगैरे आम्हाला दिलं की चहा वगैरे सविस्तर सांगितलं की सगळं काय वापरले. पहिले जुने गिऱ्हाईक किती आलेले, हा. आपला बघून गेले, दुसरा घेतला, बर. तो विकला, बर. परत आपल्याकडे आले की सांगितले झाली चूक आमची, जाऊ द्या आम्हाला रोटावेटर द्या. म्हणजे परत ते घेतल्यानंतर त्यांचे किती फायदे झाले ते पण सांगितले सगळे आपल्याला. म्हणजे तुमच्यासारखेच अनेक शेतकरी हा, असे की अनेक त्यांनाही शेतकरी. व्यावसायिक फायदा ॲग्रिकोजचा रोटावेटर घेतल्यामुळे झाला. हो फिरून आले सगळीकडे पण शेवटी ॲग्रिकोजकडे आणि झाले. आम्ही हा रोटावेटर आणल्यानंतर हम्म. सूरजवीर सर आहेत बर. म्हणजे मालक स्वतः ते. बर 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 मग त्यांच्याकडून आम्ही एक दुसरा 5 फुटी मोठ्या ट्रॅक्टरसाठी रोटावेटर सुद्धा आणला ॲग्रिकॉसचा. बर हा घेतल्यानंतर हा हा, घेतल्यानंतर अच्छा ह्याचा रिझल्ट बघितला सगळं याचा बघितलं रिझल्ट हो. बघितला आणि मटेरियल एवढं हेवी आहे याचं की ही जी रोटरची पान आहे ती, बर हा पानाचा नट किती पण ताकदीने आवळायचा बर स्लिप होत नाही. नट आहे 17चाच पण स्लिप होत नाही. आमचं एक पान तुटलं होतं दगडात वापरल्यामुळे, बर. तर आम्ही बाहेरचा एक नट इथनं घेऊन टाकला, बर थोडीशी ताकद लावली की नट स्लिप होत. नेट स्लिप होतं. म्हणजे पण ह्याचा आजपर्यंत नट नाही स्लिप झाला. अजून पाना लावलेलाच नाही. नाही, नाही. मी तर 4 ते 5 महिने झाले जी कडेची पाती एकदम बदलण्यासाठी काढली असतील ते काढले असतील. बर. म्हणजे मधली पात्यांना हात लावलं नाही, बर ती आजपर्यंत तशीच आहेत. कधी त्यांना हात लावणार. आपली रानं बऱ्यापैकी काळवाट दगड मुरुम सगळे असतील. बर असं नाही की आपल्याला फक्त काळवाट क्षेत्र आहे, बर. मुरुमात पण असते, दगडात पण असतात. आपण हम्म. फॉरवर्डने पण रोटावेटर मारतो, बर पण एवढं दगडात चालवून पण कधीच पान असं लूज वगैरे झालं नाही हम्म, की हम्म. नट तुटलं, पान तुटलं नाही. तुम्ही फॉरवर्ड नट आणि slip हे पण करता. हो फॉरवर्डने मारतो. काय Forward तण ने वगैरे असले की आपण फॉरवर्डने मारतो हम्म. रोटावेटर. बर आणि ॲग्रिकॉसची पलटी सुद्धा येते बर आमच्या गावात घेतले अच्छा मित्रांनो. बर हो पलटी सुद्धा म्हणजे पलटीचं सुद्धा मटेरियल हेवी आहे. अच्छा त्याबद्दल काय Agricos सांगाल? नाही पलटी आपण वापरली, पलटी हम्म. खरंच खूप सुंदर लागते अच्छा आणि ट्रॅक्टरवर लोड येत नाही, काय नाही काय नाही, हम्म. एकदम व्यवस्थित. म्हणजे मालक पण कसे आहेत, खरंच हुशार आहेत. रोटावेटर शेतात खरंच त्यांना खूप ज्ञान आहे, डीप नॉलेज डीप नॉलेज खूप आहे. आणि ते आणि काय केलं आम्ही घेऊन गेलेलो हम्म. हा रोटावेटर घ्यायचा. आमचा एक जोडीदार आहे जॉन डिअरवाला. त्यांना सांगितलं की आम्ही बाकी शक्ती म्हणजे किरकोळ काय सगळे वापरतो आपण बरं, रोटावेटर. बरं. ट्रॅक्टर लोड येतो जेवढं आरपीएम पाहिजे तेवढं तयार होत नाही, रोटावेटर एवढं चालत नाही. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की जॉन डिअर एकटा ट्रॅक्टर आहे की त्याला गिअर वेगळे पाहिजेत. तुम्ही जर रेग्युलर रोटावेटरला माराल तर तुमचा पाहिजे तेवढे आरपीएम तयार होत नाही बर आणि रोटावेटर एवढं चालत नाही. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं. स्वतः येऊन डेमो पण दिला बर त्या रोटावेटरचा की तुम्ही गिअर बॉक्स घेऊन येतो, रोटावेटर तुम्ही चालवून बघा. म्हणजे एवढं मालकाने आम्हाला सविस्तर सांगितलं. अच्छा म्हणजे सगळ्याच- अगदी कसलीही सगळ्याच तुमची गोष्टी, हा. अडचणी उद्या सगळ्यात. काय उद्या तुमच्यासाठी टीम कायम ती हजर आहे. असते, एका असते. फोनवर सुद्धा हजर आहे आणि येत- स- कधी समक्ष फोन सुद्धा करा, हजर आहे. संध्याकाळी किती वाजता फोन करा, सर अच्छा. उचलतातच. पण आपण काय ऑफिसला वगैरे फोन करत नाही. सरांचा नंबर आहे, आपल्या सराला फोन करतो काही लागलं महत्वाचं काय आहे मंडळी की शेतकऱ्याला हा रोटावेटर जो आहे ॲग्रिकोज कंपनीचा रोटावेटर हा त्यांच्यासाठी फायद्याचा असतो. पण ज्यावेळी व्यावसायिक गोष्टी येतात, 4 पैसे शेवटी कमवणं गरजेचं आहे, त्यावेळी सुद्धा त्यांना ह्याचा फायदा खूप झालेला आहे. आणि तो का झाला हे सगळं तुम्ही आत्ता ऐकलं असेल की काय आहे. आणि ते स्वतःहून भरभरून बोललेले आहेत आणि त्यांनी आवाहन पण केलेलं आहे की ह्याच कंपनीचा रोटावेटर तुम्ही जे कोण बघणारे असतील प्रेक्षक त्यांनी आवर्जून घ्या. ॲग्रिकोज रोटावेटरबद्दल फायनल काय सांगाल प्रेक्षकांना? आमचं तर असं मत आहे की म्हणजे व्यावसायिक काम दृष्ट्या करणार आणि शेतकरी जरी असेल तरी त्यानं हाच रोटावेटर घ्यावा, कारण रोटावेटर खोरं खूप मजबूत आहे अच्छा आणि काम सुद्धा सुंदर होतंय. महत्वाचं काम सुंदर झालं पाहिजे तर तुम्हाला डिमांड माणसं सांगणार तुम्हाला. अच्छा उगाच काहीतरी काम करून फायदा. माणसं एकदा सांगू शकतात की मला तू माझा मित्र आहे, जोडीदार आहे, जवळच आहेस, की एकदा काम सांगणार. पण काम पसंत नाही आलं परत सांगू शकत नाही. काम क्वालिटीच पाहिजे. काम क्वालिटी पाहिजे. काम क्वालिटी पाहिजे. आणि काम क्वालिटी पाहिजे असेल तर ॲग्रिकॉसच पाहिजे. ओकेच बस. छोटा पॅकेट बडा धामा काय मोठा राखीस. मोठा राखीस. दिसायला छोटा पण काम मोठा राखीस. मोठा हा. राखीसच आहे. ठीक. मंडळी हे होते गणेश शेठ, हे होते सूरज शेठ जे स्वतः ॲग्रिकोचा रोटावेटर चालवतात. वाठार किरोली या गावात आपण आलेलो आहोत. कोरेगाव तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातलं हे गाव आहे. तुम्हाला या सगळ्या ॲग्रिकोच्या या रोटावेटरबद्दल काय वाटलं? तुमचाही रोटावेटर ॲग्रिकोचा असेल तर तुम्ही तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा. ज्यांना कोणाला घ्यायचा आहे तिथं हा पत्ता तुम्हाला ऑलरेडी दिसतोय आपल्या व्हिडिओच्या इथं समोर. त्यांचा पत्ता आहे, फोन नंबरसुद्धा आहे. त्याच्यावर क्लिक नंबर डायल करा आणि थेट त्यांच्याशी बोला. मालकांबद्दलही सांगितले, कामाबद्दल पण सांगितले, ॲग्रिकोच्या रोटावेटरबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. वाट कसली बघताय? फोन फिरवा आणि खरेदीला जावा डायरेक्ट. तर तुमचं दोघांचंही आभारी आहोत. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद.